सासवड परिसरात नवीन फ्लॅट घेण्याचा विचार करताय तर सर्व सोयींनी सुसज्ज अशा व्यंकटेश कन्स्ट्रक्शन यांच्या सासवड व पिसोळी या ठिकाणच्या साइट्सला नक्की भेट द्या। संपर्क व्यंकटेश कन्स्ट्रक्शन्स बिल्डर्स अँड प्रमोटर्स, व्यंकटेश अपार्टमेंट, शॉप नंबर 5, सासवड एसटी स्टँड जवळ। फोन नंबर 955256 5058 9922 55 7955। तक्रारीतील सर्व ग्रामस्थ, महिला भगिनी, ज्येष्ठ मार्गदर्शक, आज आपल्या तक्रारीमध्ये ज्यांच्या सहकार्याने पुढाकाराने गोमाता छावणी या ठिकाणी उद्घाटन होतं आहे ते आपले तुम्हा सर्वांचे मार्गदर्शक, माजी सनदी अधिकारी आदरणीय झेंडे साहेब, आपल्या सर्वांच्यावरती सामाजिक राजकीय कार्यामध्ये ज्यांचं मार्गदर्शन आपल्याला लाभतं, ज्यांच्या माध्यमातून आपल्या गावामध्ये अनेक विकासाची कामं, अनेक कार्यकर्ते घडवण्याची फॅक्टरी ज्यांच्या माध्यमातून तयार झालेले आहेत, ते आपल्या सर्वांचेच ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय सुदामाप्पा इंगळे, यमाई माता देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष आत्माराम कामते आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी आहेत। तसेच या छावणीमध्ये आपल्याला प्रामुख्याने काही सदस्यांना झेंडे चॅरिटेबल ट्रस्ट आणि रहेजा फाउंडेशनच्या वतीने ज्यांचं आपल्याला या ठिकाणी योगदान लाभलेलं आहे त्यांचे पदाधिकारी सर्वजण उपस्थित आहेत। मी सर्वांचंच, आमचे सहकारी मित्र आहेत, विजू शेठ घाटे आहेत, झेंडे साहेब आहेत, हाडाचा कार्यकर्ता म्हणून पंचक्रोशीत ज्यांचं नावलौकिक आहे ते राजाभाऊ क्षीरसागर या ठिकाणी आलेले आहेत। उपस्थित पत्रकार बंधू यामध्ये आपले शिवरीचे वाबळे साहेब आहेत, सकाळचे पत्रकार योगेशजी कामते आहेत, अमृतराव बांडवलकर आमचे सहकारी आहेत, विजय शेठ झेंडे या ठिकाणी आहेत, सर्व निलेशजी झेंडे पत्रकार साहेब या ठिकाणी आहेत। सर्वांचंच मी ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करतो। खरं तर डिसेंबर महिन्यापासून जनावरांच्या चाऱ्याचा दुष्काळी परिस्थितीमध्ये प्रश्न फार गंभीर स्वरूप धारण करणार आहे याची जाणीव आम्हाला कुठंतरी झाली। त्या माध्यमातून प्रत्येक ज्या मान्यवर नेत्यांच्याकडे आम्ही गेलो, त्यांना विनंती केली की आमच्या गावामध्ये यावर्षी पावसाचं प्रमाण कमी झालेलं आहे, परंतु कुठंतरी शेतकरी जगायचा असेल तर त्याचं पशुधन जगलं पाहिजे आणि पशुधन जगण्यासाठी चारा आणि पाण्याची व्यवस्था आपण केली पाहिजे। या हेतूने काम करण्यासाठी त्या ठिकाणी आहे आणि अशा परिस्थितीमध्ये खरं तर ही जबाबदारी शासनाने स्वीकारायला पाहिजे, परंतु शासन तीन चाकाचं ह्याच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही, त्यांना त्यांच्याच कामामध्ये वेळ मिळायला तयार नाही। आणि 3 महिन्यापूर्वी जे 46-47 तालुके या राज्यातले दुष्काळी म्हणून जाहीर केले, त्याच्यामध्ये पुरंदर 1 नंबरला दुष्काळ आहे। यावर्षी अजिबात अतितीव्र दुष्काळ म्हणून हा तालुका त्या ठिकाणी शासनाने जाहीर केला आणि 3 महिन्याच्या काळामध्ये ज्या उपाययोजना त्या ठिकाणी करण्याची आवश्यकता होती तशा पद्धतीचं काम शासनाकडून अद्यापपर्यंत त्या ठिकाणी चालू झालेलं नाही। खरं तर ज्या वेळेला दुष्काळाची सदृश्य पाहणी केली आणि त्याच्यानंतर शासनाने दुष्काळ जाहीर केला, दुष्काळ जाहीर केल्यानंतर चारा छावण्या पाहिजेत, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली पाहिजे, जिथं पाणी नाही तिथं टँकर दिले पाहिजेत, ज्या ठिकाणी बोरवेलने पाणी होऊ शकतं उपलब्ध तिथं बोरवेल उपलब्ध करून दिली पाहिजेत। आणि हे सगळं करत असताना पूर्वीच्या काळात रोजगार हमीची कामं आपण त्या ठिकाणी सुरू करत होतो। ज्या ठिकाणी आज लोकांना जर काम नसेल आणि लोकांनी जर त्या ठिकाणी मागणी केली तर त्यांना रोजगार हमीचं कामसुद्धा उपलब्ध करून दिलं गेलं पाहिजे। ज्या सुविधा दुष्काळात येतील त्या सुविधा देण्याचं काम शासनाने करत असताना शिक्षण मुलं घेत आहेत, मग शिक्षकांची फी माफ केली पाहिजे, परीक्षा फी माफ केली पाहिजे, अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आहेत। आपला शेतसारा त्या ठिकाणी रद्द केला पाहिजे, कर्जमाफी दिली नाही तर कर्ज वसुली त्या ठिकाणी थांबवली पाहिजे।
दुष्काळाच्या माध्यमातून अशा अनेक गोष्टी त्या ठिकाणी असतात, परंतु आज शासन याच्याकडे मात्र दुर्लक्ष करतं आहे. आणि मग कुठंतरी समाजामध्ये चांगलं काम करणारी माणसं अजून आहेत आणि त्याच्यामध्ये आमचे झेंडे साहेब असतील, रयजा ग्रुप असेल, यांनी त्या ठिकाणी सुरुवात या पुरंदर तालुक्यात छावणीची त्या ठिकाणी करण्याचा निर्णय घेतला आणि आज आपल्या तक्रारवाडीमध्ये गोमाता चारा छावणी या ठिकाणी सुरू करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला. खरं तर शेतकऱ्याला शेतात यावर्षी अजिबातच कसलंच पीक नाही, खरीपात पाऊस नाही, रब्बीत अजिबात कसलंच पीक नाही, पाऊसच नाही आणि अशा परिस्थितीमध्ये शेतात चारासुद्धा त्या ठिकाणी कुठेही उपलब्ध नाही. आज आपल्या परिसरामध्ये शेतकऱ्याला दुय्यम धंदा हा दुधाचा धंदा आहे आणि मग दुधाचा धंदा जर टिकला, त्याच्यापासून 2 रुपये कसे तरी शेतकऱ्याला मिळत आहेत, आपलं कुटुंब कसं तरी त्यांना त्या ठिकाणी चालवता येतं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आज ते पशुधनसुद्धा संपुष्टात येते का काय अशी भीती संपूर्ण तालुक्यामध्ये नव्हे तर राज्यातल्या काही दुष्काळी भागामध्ये त्या ठिकाणी आहे. परंतु शासनाचं मात्र याकडं नक्कीच दुर्लक्ष आहे. या ठिकाणी पंचायत समिती असेल, तहसीलदार असतील, प्रांत असतील, कलेक्टर असतील, यांनी तातडीने समजा या ठिकाणी पदाधिकारी जरी नसले, जिल्हा परिषद पदाधिकारी नाहीत, 3 वर्ष निवडणुका नाहीत, पंचायत समितीमध्ये पदाधिकारी नाहीत, परंतु ही सगळी जबाबदारी प्रशासनाची त्या ठिकाणी असताना प्रशासन मात्र त्या ठिकाणी ठप्प झालं आहे. आणि आपल्या तर तालुक्यातली परिस्थिती इतकी विचित्र झाली की आज प्रशासनच आपल्या तालुक्यात नाही. एक EVM मशीन चोरीला गेलं आणि सगळ्यांना त्या ठिकाणी सस्पेंड करून टाकले. प्रांत नाही, त्या ठिकाणी तहसीलदार नाही, विभागीय पोलीस अधिकारी नाहीत आणि मग हा तालुका वाऱ्यावर सोडण्याचं काम शासन त्या ठिकाणी करतं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये कुठंतरी अंधारात दिवा लावण्याचं काम छोट्या मोठ्या संस्था त्या ठिकाणी करत असताना आज त्या ठिकाणी आपल्या छोटीशी का होईना छावणी आपल्या तक्रारवाडीमध्ये त्या ठिकाणी सुरू होते. याचा निश्चितपणाने आम्हा कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी निश्चितपणाने समाधान आहे. यापूर्वी आपण या ठिकाणी छावणी पूर्वी चालू केली होती, काही शासकीय छावण्या होत्या, काही आपण सामाजिक संस्थांच्या माध्यमातून छावण्या सुरू केल्या होत्या. कडेपठार पतसंस्थेने सुद्धा दुष्काळाच्या काळामध्ये सातत्यानं 2-3 ठिकाणी छावण्या, राजुरीला असेल, जेजुरीला असेल, त्याही ठिकाणी छावण्या सुरू केल्या होत्या. परंतु अजून 6 महिने दुष्काळाचे त्या ठिकाणी जायचेत. आत्ता परिस्थिती अजून आपला फेब्रुवारी संपत नाही, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलैपर्यंत पाऊस नाही आणि अशा परिस्थितीमध्ये शासनाने या ठिकाणी दुर्लक्ष करून चालणार नाही. आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी उठाव करावा लागेल. नाही तर त्या ठिकाणी ज्या काही सामाजिक संस्था पुढे येत असतील त्या सामाजिक संस्थांना पुढं आणून हे पशुधन आपल्याला त्या ठिकाणी टिकवलं पाहिजे, जगवलं पाहिजे आणि त्याच माध्यमातून खऱ्या अर्थानं शेतकरी जगेल अशी परिस्थिती आज निर्माण झाली. याच्यासाठी झेंडे साहेब असतील, रयजा फाउंडेशन असेल, यांनी जो निर्णय आज त्या ठिकाणी घेतला आहे, कैलासवासी सदांना झेंडे चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आणि रयजा ग्रुपच्या माध्यमातून हा निर्णय घेतला आहे, तो अत्यंत स्तुत्य आहे. या उपक्रमाचं निश्चितपणाने पुरंदर तालुक्याच्या दुष्काळी जनतेच्या वतीनं स्वागत करतो, तुम्हाला धन्यवाद देतो आणि अशाच पद्धतीनं जास्तीत जास्त तालुक्यातली कशी जनावरं पशुधन वाचेल याच्यासाठी CSRच्या माध्यमातून साहेब जिथं जिथं आपल्याला काही करता येईल तिथं सुप्रियाताईंशी चर्चा करा, आणखी काही नेत्यांशी, उद्योगपतीशी चर्चा करा. हे पशुधन जरी वाचवलं तर निश्चितपणाने हे पुण्य कायमस्वरूपी आपल्या पदरात नक्कीच राहील, एवढी खात्री निश्चितपणाने आपल्याला त्या ठिकाणी आहे. सर्वांना त्या ठिकाणी उपस्थितीबद्दल धन्यवाद देतो आणि थांबतो. याप्रमाणे सदांना झेंडे आणि रोया फाउंडेशनच्या वतीनं आज या ठिकाणी अतिशय सुप्त अशा स्वरूपाचा कार्यक्रम वकील साहेबांनी घडवून आणलेला आहे. त्याच्यावरती अन्याय होतो त्याला वाचा फोडण्याचं काम, त्याच्या वाचून न्याय देण्याचं काम वकील साहेब करतात. तसं आज ह्या परिस्थितीमध्ये दुष्काळामध्ये मुक्या प्राण्यांच्यावरती खऱ्या अर्थाने अन्याय होतो आहे. आपल्या पोटाला आपण कुठून पण मिळवू शकतो, परंतु या मुक्या जत्राबांना या ठिकाणी काहीच नाही. यासाठी या फाउंडेशनच्या वतीनं अतिशय सुप्त अशा स्वरूपाचा उपक्रम घडवून आणला. त्याबद्दल मी सर्वप्रथम साहेबांचं या ठिकाणी स्वागतच करतो आणि फाउंडेशनचं बी स्वागत करतो. तीव्र अशा स्वरूपाचा दुष्काळ आहे. आपण या ठिकाणी आता सांगितलं की खऱ्या अर्थानं आपल्या पुरंदर तालुक्याला प्रशासन नाही म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. छोट्याच्या गोष्टीमुळं अधिकारी वर्ग या ठिकाणी नाही, परंतु एखादा आपल्या घरातला करता माणूस गेल्यानंतर ते घर काही उपाशी राहत नाही, त्याला कोण ना कोणतरी मदत करत असतं. तशा स्वरूपाचं समाजामध्ये मदत करणारी माणसं त्या ठिकाणी असतात. त्यापर्यंत पोचण्याचं काम आदरणीय वकील साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी झालं आहे आणि नजीकच्या काळामध्ये अजूनही आपण सर्वांच्या प्रयत्नानं, साहेब असतील, साहेबांच्या पुढाकाराने, आप्पा असतील,
यांच्या पुढाकाराने अजून कुठल्या संस्था आपल्याला या ठिकाणी आर्थिक मदत देतात का नाही याचं या ठिकाणी आपण पाहू. मला बोलण्याची या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल पुनश्च एकदा मी आयोजकांचे या ठिकाणी आभार मानतो. एक रहेजा सर यांचा प्रतिनिधी म्हणून आणि झेंडे सरांनी त्यांना जी काय विनंती केली की या गावात दुष्काळास निवारण करण्यासाठी गोमाता फाउंडेशन ह्याच्याबद्दल तुम्ही काही आर्थिक मदत करू शकलात तर त्याला प्रतिसाद म्हणून ह्या प्रकारची मदत करायला ते तयार झाले. आणि त्या संदर्भात त्यांनी आम्हाला जे काय मार्गदर्शन केलं त्याच्याप्रमाणे त्यांच्या इच्छेप्रमाणे किंवा सूचनेप्रमाणे जे काय पुढचे 3-4 महिन्यासाठी जे काय करणं शक्य आहे ते नक्कीच आम्ही करू. विना अडथळा त्याच्यासाठी मदत होईलच ह्याच्याबद्दल मी तुम्हाला खात्रीच देतो. खरं तर ते म्हणतात त्याप्रमाणे हा दुष्काळ खूप मोठ्या प्रकारचा आहे आणि ही मदत काही फार मोठी नाही आहे, पण खारी ना खारीचा वाटा म्हणून तरी जी काय करणं शक्य आहे ती मदत आम्ही नक्कीच करू. सरांचं मार्गदर्शन असंच राहिल्याबद्दल आणि सरांच्या वतीने सगळ्या गावकऱ्यांचे मनापासून आभार. आपल्या तालुक्यातील म्हणजे परिसरातीलच नव्हे तर संपूर्ण तालुक्यातील ज्येष्ठ नेते आज दुसऱ्या पिढीतल्या कार्यकर्त्यांना किंवा तिसऱ्या पिढीतल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतायत. आदरणीय आप्पा सागर आहेत, पिलानी वकील साहेब आहेत आणि गावकरी आहेत. सगळ्याच गावकऱ्यांचा नामोल्लेख मी करत नाही. मुद्दामून कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले बावडेकरजी आहेत ज्यांनी नुकतंच बोलले. रहेजा ट्रस्टच्या वतीने त्यांचे सहकारी गायकवाड आहेत. या ठिकाणी पत्रकार वाबळेजी आहेत, निलेश झेंडे आहेत, भांडवलकरजी आहेत, योगेश आहेत आणि आणखी एक जण होते निखिला आहेत. नाही, त्यांनी आम्ही कृषी प्रदर्शनाबरोबर काम केलं आहे. तर कोणत्या पत्रकाराचं नाव राहिलं असेल तर माफ करा. मुरलीधर झेंडे आहेत, सुधीर झेंडे आहेत, हनुमंतराव पवार आहेत, आत्माराम आहेत, आमचे मुंबईपासूनचे सहकारी आहेत. आप्पांनी सांगितलं त्याप्रमाणे स्वतःही दुष्काळी जिल्ह्याला जिल्हाधिकारी म्हणून मी स्वतः काम केलं आहे आणि यंत्रणेची म्हणून एक जबाबदारी असते. सरकारने आपण सांगितले 3 महिन्यापूर्वी 40 किंवा 42 ब्लॉक्स किंवा पार्टली किंवा फुल्ली म्हणजे तालुके, ते ब्लॉक म्हणण्याची पद्धती आम्हाला अजून सरकारी गेली नाही. तालुके दुष्काळी जाहीर केलेत आणि दुष्काळ जाहीर झाल्यानंतर अगदी ब्रिटिश काळापासून त्याच्यात बदल होत आले. परंतु काय काय कामं करायची यंत्रणेने हे कुणी ज्योतिषांनी येऊन सांगावं लागत नाही. सांगावं हे जसं आपण सांगितलं की शेतसारा आपोआप माफ होतो, त्याच्यानंतर तुम्हाला कर्जवसुली थांबते किंवा काही प्रमाणात माफ केली जाते, चारा छावण्या सुरू केल्या जातात, शिक्षण फी माफ केली जाते, विद्यार्थ्यांना जर एका ठिकाणी सेंटर असेल तर सरकारमार्फत जेवण वगैरे देण्याचे सुद्धा गेल्या मागच्या दुष्काळामध्ये प्रयत्न झालेत. आणि गेले 35 वर्ष जवळपास मी या यंत्रणेत काम करत आलो आहे. आणि मला तर समजत नाही, मी परवा कोणाचा नामोल्लेख पाठीमागं करणं बरोबर ना, माझे सहकारी जिल्हाधिकारी पुण्याचे त्यांना फोन केला की सुहास तुमचं नियोजन काय आहे. म्हटलं 4 महिन्यापूर्वी दुष्काळ जाहीर झाला आहे आणि आमच्या तालुक्यामध्ये 30-35 गावं एकदम जास्त होरपळलेली आहेत. एक वीरचा भाग सोडला तर तिकडे जरा नदीच्या काठी धरणाच्या कडेला बरी परिस्थिती आहे. म्हणजे थोडक्यात कारखाना क्षेत्रात थोडी बरी परिस्थिती आहे. पुरंदर उपसाचं पाणी कमी का होईना जास्त का होईना पण याच्यापेक्षा बरी परिस्थिती. पण ह्या गावांना खूप फटका बसला आहे. काहीतरी केलं पाहिजे तर पण अजून धोरणच नाही सरकारचं ठरलं चारा छावण्यांवरती. आता धोरण कशाला ठरावं लागतं, हे सगळं ज्याला आम्ही GR म्हणतो म्हणजे सरकारी ठराव, हे स्टँडिंग ऑर्डर सरकारच्या ऑलरेडी आहेत की जिल्हाधिकाऱ्यांनी ताबडतोब प्रस्ताव पाठवा. इथून मागणी आलेली आहे. परवा वडकी गावाला आप्पासाहेब, मी ते बाळासाहेब साबळ्यांकडे थांबलो चहाला, ते म्हणे छाताडून जमले ते म्हणले 2-3 दिवसात जर टँकर नाही आला तर आम्ही गावच रस्ता बंद करणार आहे. म्हटलं थांबा, तसं लगेच नका करू, त्यांना संधी द्या. मग मी तिथल्या प्रांताधिकारी संजय आसवले म्हणून त्यांना फोन लावला, कलेक्टरांना फोन लावला आणि तिथला टँकर बहुतेक कालपासून सुरू झाला असेल किंवा आज सुरू होईल. तर हे जे काय सरकारच्या इन्कम्बंट ड्युटी आहेत म्हणजे ठरलेले ड्युटी आहेत ते करायला बी अधिकारी नाही. आपण सांगितलं तसं आपलं तर आणखीन दुष्काळात 13वा महिना झाला आहे. जे चोरी झाली EVM मशीनची, पोलिसांनी पकडली बी 48 तासात आणि ते पूर्ण मशीन नव्हतं गेलं बरं का आप्पासाहेब चोरीला. त्याचं CU म्हणून एक असतं कंट्रोल युनिट, तेवढं एक चोरीला गेलं. आता त्याच्यात काय मोठं सोन्या नाण्याचं नसते, एक चिप असते आतमध्ये, बाकी सगळं प्लास्टिकच आहे. आता ते पोलिसांनी त्यांच्या कौशल्याने 48 तासात ते रिकवर केलं. भुरट्या चोरांनी चोरलं होतं. चोरीच्या पोलीस स्टेशनच्या एरियात किंवा पोलीस स्टेशनकडं
त्यांच्या संपूर्ण कार्यक्षेत्रात भुरटे चोर कोण आहेत, काय आहेत, कुठं राहतात, कुठं चोऱ्या करतात, यांची हिस्ट्रीच असते. त्यांनी 48 तासात ते मशीन घेऊन आले त्यांच्याकडून. तर बागबिटाळा आणि अशा परिस्थितीत तहसीलदार नसणं, प्रांताधिकारी नसणं, टँकर कुठं सुरू करायचे, त्यांची कमिटी असते तहसीलदारची आणि BDOची. मागणी आली की त्यांनी जाऊन ताबडतोब तक्रारवाडीला भेट द्यावी, शिवरीला भेट द्यावी, किंवा आणखी कुठल्या गावचे आल्याने तो ताबडतोब CO मार्फत कलेक्टरकडे रिपोर्ट जातो आणि ते त्याला येस म्हणतात. टँकर सुरू करणं तर अगदी प्राथमिक बाब आहे. मग शेवटी आता आम्ही असं ठरवलं, हे गोमाता आपासाहेब मी माझ्या स्वतःचा विचार करून काढलेलं ना डोक्यातला, की अगोदर सुरू करू आपण 100 गायींचा कॅम्प, सुरुवात करूया. त्याचं कारण योगेश असं होतं की आम्हाला ह्याच्यात काय काय अडचणी येत आहेत, ह्याच्यावर आम्ही 2-3 दिवस फोनवर आम्ही बोलत होतो. आम्ही मागच्या रविवारी भेटलो आणि वकील साहेबांशी ना आम्ही गेल्या 48 तासात सतत संपर्क आहे. मग आम्ही एक स्वतःचा व्हॉट्सअप ग्रुप केला आम्ही 7-8 जणांचा, आणि काल सकाळी सुरुवात झाली की बा चारा संध्याकाळपर्यंत पोचला पाहिजे, 2 पाण्याच्या टाक्या संध्याकाळपर्यंत पोचल्या पाहिजे. चारा आणि पाणी आलं की म्हटलं सावली तुमची तुम्ही हे असं करून घ्या ताबडतोब. हे गावकऱ्यांनी ताबडतोबपणे करून घेतलं. म्हणजे आप्पासाहेब खऱ्या अर्थाने हे जागेवरचं काम वकील साहेबांनी त्यांच्या गावकरी सहकाऱ्यांनी गेल्या 48 तासात केलं आहे. आणि आम्ही फोनवर सतत संपर्कात होतो. मी होतो कालवे यांच्याकडं आणि त्र्यंबकेश्वरला, पण ते देवाचं दर्शन झालं तरी तिथून वकील साहेबांशी बोलणं चालू होतं का हा आला का तो आला का, आणि आकाश आमचं ते आपला ट्रक निघाला का, ते टाके घेऊन निघाला का, ऊसाचं वाड्यावाल्याचं वाडं आलं का. म्हटलं सुरू करायचं म्हणजे आपल्याला ॲक्च्युली सुरू करायचं, कारण अशी माझी पद्धत नसते की यायचं आणि चर्चा करायचं आणि निघून जायचं. आता सुरू झालं आहे तर ही संख्या आपण 100वर नेणार आहोत सुरुवातीला. आत्माराम 100ची संख्या वकील साहेब तुम्ही करा, तशी आमची निर्णय प्रक्रिया झालेली आहे. आणि मग त्याच्यापुढं कसं कसं जायचं वगैरे ते त्यावेळेला निर्णय घ्यावा लागतात. आजच आपण परवा काय अडचण येणार आहे सांगू शकणार नाही. तर हे अशा पद्धतीनं टँकरवाल्याची एक एजन्सी आम्ही फायनल केली. आणि त्या बिचाराला मी म्हटलं, अरे काय तू 1,500 रुपये सगळ्यांच्याकडून घेतो, तू देणारं पाणी ते 30 कोटी देव पिणार आहेत. म्हटलं गाईच्या पोटात 33 कोटी देव असतात अशी जुनी मन सांगत आलेत आपल्याला लोक. तसं म्हटलं थोडं काय पुण्याचं काम आहे. तर म्हणलं नाही साहेब तुमच्या या कॅम्पसाठी 1200 रुपयात आमची गाडी. तर काल एक टँकर येऊन गेला आहे ना. हां, आणि ते आपल्या ग्रुपवर आपण टाकत राहायचं की 2 टाके आपल्या सतत दररोज भरलेले पाहिजे. दररोज म्हणा, दिवसाड म्हणा, जसं तुम्हाला राहील शक्य तसं. साहेब आम्ही पण पाणी देऊ. हां चालेल ना. सागर आहेत, वकील साहेब आहेत, राजाभाऊ आहेत, आत्माराम आहेत. जसं गरज पडेल आपल्या 100 गाय होईपर्यंत कदाचित दररोज 1 लागेल किंवा दिवसाड 1 लागेल, ते आपण जरूर सुरू करूया. ह्याच्यातला हेतू हा एकच आहे की मी तर म्हणेल सर्वच राजकीय पक्षात जे वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यकर्ते काम करतायत, शेवटी ते समाजासाठी काम करतायत. नाव त्यांचं वेगळं असेल, त्यांची विचारप्रणाली वेगळी असेल, त्याच्याबद्दल काही दुमत नाही. पण मी म्हणेल हे जे म्हणून जे काही सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यकर्ते काम करतायत आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी हा वेगवेगळ्या गावात उपक्रम राबवायला काहीच हरकत नाही. आणि याच्यासाठी कुठलंही राजकारण करू नये किंवा ह्या राजकारणापोटी आपण हे करणं म्हणजे आता त्याची ती मन मी वापरत नाही, तसा प्रकार आपल्याला करायचा नाही. हे पुण्याचं काम आहे. लोक अडचणीत आहेत, शेतकरी अडचणीत आहे, आणि ह्याच्यातून काहीतरी राजकीय